पवारचा विश्वासघात झालेला नाही, 44 लाख शेतकऱ्यांचा विश्वासघात झालेला आहे। या पंढरीमध्ये पावनभूमीमध्ये येणारे शेतकरी त्यांचा विश्वासघात झालेला आहे। इथं दिलेला शब्द जर पाळत नसेल तर इथं जो पवित्र विचार आहे त्या विचाराचा विश्वासघात दुर्दैवाने या सरकारकडनं झालेला आहे। बैठकच झाली नाही म्हणून अधिवेशनात जाऊन आपण काय करणार, या भूमिकेतून आम्ही आता रस्त्यावर तिथं लढणार आहोत। आठीच्या आठी मराठवाड्याच्या जिल्ह्यामध्ये सुरुवातीला आम्ही फिरून छत्रपती संभाजीनगर मध्ये खूप मोठं आंदोलन तिथं आम्ही सर्वजण मिळून तिथं करणार आहोत। आंदोलन झाल्यानंतर भाजपचा काही कार्यक्रम आषाढीला मोठ्या प्रमाणावर वारकरी येतील। मुख्यमंत्री जनाची नाही तर मनाची लाज कुठेतरी या नेत्यांना वाटली पाहिजे, सरकारच्या नेत्यांना वाटली पाहिजे। त्यामुळे या पवित्र भूमीमध्ये पंढरीमध्ये येत असताना दोनदा विचार मुख्यमंत्र्यांनी सुद्धा केला पाहिजे आणि इतर नेत्यांनी सुद्धा केला पाहिजे। शब्द दिलेला तुम्ही पाळत नसाल, इथं येणारे करोडो जे लोक आहेत ते शेतकरी आणि मजूर आहेत। आज जर आपण बघितलं तर शेतकरी अडचणी झाला तर मजूर अडचणीत येतो, ग्रामीण अर्थव्यवस्था अडचणीत येते, शहरी अर्थव्यवस्था अडचणीत येते। त्यामुळे 25 तारखेला आषाढी एकादशी आहे, म्हणजे 24 जुलैला संध्याकाळी रात्रीच्या वेळेस मुख्यमंत्री साहेब इथं दर्शनाला आणि पूजेसाठी तिथं येत असतात। त्यामुळे दोनदा विचार करा। इथं मुख्यमंत्री साहेबांना पण मी शेतकरी म्हणून त्या ठिकाणी सांगतो आणि लोकांना सुद्धा मला विनंती करायची, तुम्ही आज स्वतःच्या हक्कासाठी लढला नाहीत तर उद्या जाऊन आपल्यावर मोठ्या अडचणी येऊ शकतील। या भागामध्ये जिथं मी उभो आहे तिथं अतिवृष्टी झाली होती, अनेक शेतकऱ्यांचे शेती वाहून गेल्या होत्या। किती मिळाले पैसे शेतकऱ्याला, विम्याचे किती रुपये तिथं मिळाले? 1 रुपया सुद्धा दुर्दैवाने तिथं मिळाले। 35,000 कोटीची मदत त्यावेळेस सरकारने जाहीर केली होती, मिळाली किती? 12,000 कोटी। आता सुद्धा काल ज्या काही मागण्या या सरकारने तिथं पैशाच्या मागण्या ज्या बजेटमध्ये तिथं मांडल्या आहेत त्या 20,000 कोटीच्या मांडलेल्या आहेत। 5,000 कोटी कुठले आहेत? जे 17 मध्ये त्यांनी शब्द दिला होता ते पूर्ण केला नव्हता, आम्ही इथं आंदोलन करणार म्हणून घाबरून त्यांनी ते मान्य केले, ते 5,000 कोटी। म्हणजे कुठेतरी 20,000 कोटी त्यातून वजा 5,000 केले तर 15,000 कोटी रुपये या कर्जमाफीसाठी हे सरकार देणार आहे। बोलतंय किती? 25,000 कोटी, देणार आहे किती? 14 ते 15,000 कोटी। इथंच मी म्हणतोय हे फसवेगिरी आहे, बाकी दुसरं कुठे काय नाही। आंदोलन झालं प्रत्येक ठिकाणी त्यांचे आश्वासन काय झालं एक सांगतो तुम्हाला। पवित्र अयोध्यामध्ये प्रभू श्री रामांचं जे मंदिर ज्याच्यासाठी तुम्ही पैसे दिले, आम्ही सेवा म्हणून तिथं पैसे दिले, मी सुद्धा दिलेले आहे। आणि त्या पवित्र ठिकाणी लोकांनी सेवा म्हणून सेवाभावातून जे काही सेवा तिथं केली, त्यातून जे मंदिर तिथं बांधण्यात आलं, तिथं जे काय लोक अजून सुद्धा सेवा करत आहेत, पैसे देत आहेत, दान करत आहेत, त्या सुद्धा चोरी दुर्दैवाने तिथं केली। त्याच्याच बरोबर आपण मध्य प्रदेशमध्ये जर उज्जैनला गेलो तिथं सुद्धा तिथं असणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी चोरी केली। तसंच या महाराष्ट्रामध्ये महाजन साहेब हे कुठं चोरी करत आहेत तर नाशिकमध्ये जिथं एक पवित्र धार्मिक कार्यक्रम पुढच्या वर्षी जो होणार आहे आपला याचा कुंभमेळ्याचा, तिथं असणारे जे कॉन्ट्रॅक्ट आहेत PWD पासून जे MSIDC पर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे। त्यामुळे जो व्यक्ती भ्रष्टाचार करतो त्याला पांडुरंगरायाचे विचार आणि सामान्य लोकांचे विचार हे कधी त्या ठिकाणी कळणार। त्यामुळे जे नाशिकमध्ये तिथं जो चोरी ते करत आहेत ती सुद्धा चोरी येत्या काळामध्ये आम्ही नक्कीच बाहेर काढू।